बार्टीच्या धर्तीवर मार्टी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मागणी तत्वता मंजूर केल्याची घोषणा झालेली आहे। परंतु मुस्लिमांनी यासाठी मोर्चे धरणे आंदोलनं सर्व काही केल्यामुळं याची स्थापना फक्त मुस्लिमांसाठी केल्या गेली असला एक संदेश समाजामध्ये जातो। म्हणून कदाचित या संस्थेला अल्पसंख्याक हे नाव देण्यात आलेलं आहे। म्हणून आमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक 80% येतात आणि अल्पसंख्याकांमध्ये 5 जमाती येतात, बौद्ध, ईसाई, पारसी, जैन आणि मुसलमान। 20% पारसी, जैन, ईसाई आणि बौद्ध येतात आणि 80% मुस्लिम येतात। परंतु आजपर्यंत अल्पसंख्याकांच्या नावावर निघालेल्या योजना, मिळालेला लाभ, मिळालेले फायदे याचं विश्लेषण केलं तर धक्कादायक माहिती मिळते ती अशी की अल्पसंख्याकांच्या नावावर जेवढ्या आर्थिक योजना निघाल्या त्याचं केवळ 25% फायदाच मुस्लिमांना मिळू शकला। 75% फायदा जैन बांधवांनी घेतला, शीख बांधवांनी घेतला, बौद्ध बांधवांनी घेतला, इतरांनी घेतला। त्याचं कारण आहे शासन प्रशासनामध्ये असलेली मानसिकता हे एक, परंतु योजना राबवण्यासाठी प्रशासकीय जी यंत्रणा लागते तिथं मुसलमानांचं नसलेलं प्रतिनिधित्व, त्यामुळे आलेली योजना आपल्याच ताटात कशी राहील याची एक मानसिक जडणघडण प्रशासनामध्ये, राजकारणामध्ये बसलेल्या लोकांची झालेली आहे। याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय मार्टी जर खरंच मुस्लिमांच्या विकासासाठी निघालेली असेल तर अल्पसंख्याक नाव देऊनही त्याच्यात कोटा द्या, ही आमची रास्त मागणी मुस्लिम समाजानं आणि मुस्लिम समाजाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी, मुस्लिम समाजाच्या मंत्र्यांनी, मुस्लिम समाजाच्या आमदारांनी नीट लक्षात घ्यायला पाहिजे की मार्टीमध्ये अल्पसंख्याक टाकून त्याच्या योजनेचा फायदा 80% मुसलमानांना होणार नसेल तर हा सुद्धा मुसलमानांचा बळी घेऊन RSS सारख्या संघटनांना, भाजपातील अत्यंत कट्टर मुस्लिम द्वेषी असलेल्या नेत्यांना मुस्लिमांचे लाड चालले, मुस्लिमांचं लांगून चालन चालले हे बोलण्यासाठी हत्यार देण्यासारखं होईल। म्हणून मार्टीमध्ये किमान 80% कोटा मुसलमानांसाठी राखीव असायला पाहिजे। हेच राजनैतिक न्याय होऊ नये म्हणून जैन, पारसी, बौद्ध, ईसाई हे बांधव जे अल्पसंख्याक आहे जे संख्येप्रमाणे कोटा द्यावा। निवडणुकीच्या 1.5 महिन्यापूर्वी याची स्थापना झालेली आहे। याची वित्तीय व्यवस्था अजूनही झालेली नाही, प्रशासकीय यंत्रणा अजूनही झालेली नाही आणि पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे। म्हणून मार्टी एक पाऊलही पुढं जाणार नाही। निवडणुकीच्या पूर्वी जर गेली तर ते फक्त देखाव्याच्या स्वरूपात असेल। प्रत्यक्ष निवडणुकीनंतरच जर अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेब सत्तेवर येतील तर केलेल्या वचनांची किमान पूर्तता म्हणून मार्टीला काही मिळेल। पण याच्या उलट जर गेलं तर RSS आणि भाजपा येणाऱ्या दुसऱ्या सरकारला मुसलमानांचे लाड करू नका, मुसलमानांचे लांगून चालन करू नका म्हणून हल्ला माचमध्ये जे सरकार येईल ते मार्टीला न्याय देतील की नाही देतील हा प्रश्नचिन्ह आहे। म्हणून मुस्लिम समाजानं नीट जागरूक राहून मार्टी खरेच कुणासाठी की मार्टी फक्त राजकारणासाठी याचा नीट विचार, चर्चा आणि डोळ्यात तेल घालून मिळालेल्या या विभागाकडे बघायला पाहिजे।